राज ठाकरेंकडून मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। आपल्याला खूप आनंद झाला। उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया। सरप्राईज गिफ्टही दिल्याची माहिती। मातोश्रीवरील बाळासाहेबांच्या खोलीतील आयकॉनिक खुर्चीला राज ठाकरेंकडून अभिवादन। दोन्ही भावांमध्ये व्यंगचित्राबाबतही दिलखुलास चर्चा। मातोश्रीवर जाण्याचा निर्णय राज ठाकरेंनी अचानक घेतला। नांदगावकरांच्या फोनवरून राऊतांना दिला भेटीला येण्याचा निरोप। भेटीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती। मातोश्रीवर सकाळी ठाकरे बंधूंचं मनोमिलन तर संध्याकाळी ज्युनियर ठाकरे एकत्र येणार। वरळीतील पोलिसांचा राजा गणेशाचं पाद्यपूजन सोहळ्यात अमित आणि आदित्य ठाकरेंसोबत येणार। पुण्यात रेव पार्टीवर पोलिसांचा छापा। एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर यांनाही अटक। अंमली पदार्थ, दारू, हुक्काचं सुरू होतं सेवन। अटकेतील एक जण क्रिकेट बुकी असल्याची माहिती। रेव पार्टी असेल तर जावयाचं समर्थन नाही। अडकवण्याचा प्रयत्न असेल तर सहन करणार नाही। प्रांजल खेवलकरांच्या अटकेनंतर एकनाथ खडसेंची गर्जना। रेव पार्टीला बंदी असताना तुमची पार्टी कशी? एबीपी माझाचा सवाल। तर नो कमेंट्स म्हणत प्रांजल खेवलकरांनी बोलणं टाळलं। ट्रॅप होणार हे खडसेंना माहित होतं तर जावयाला थांबवायचं होतं। महाजनांचा टोला। त्यांच्या जावयाला कुणी कडेवर उचलून नेलं नाही असं म्हणत कारवाईची केली मागणी। इजा बिजा तिजा झाल्यानंतर पुन्हा समजावून सांगणार नाही। अजित पवारांचा पुन्हा सूचक इशारा। झोपेचं सोंग केलेल्यांना जाग करू शकत नाही। नाव न घेता कोकाटेंना करून दिली जाणीव। रोहित पवार शरीराने शरद पवारांसोबत मात्र मनाने भाजपसोबत। मंत्री नितेश राणेंचा मोठा दावा। भाजपच्या अनेक मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचाही दावा। 26,34,000 अपात्र लाडक्या बहिणींचे हप्ते रोखले। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती। लाडक्या बहिणीसह इतर योजनांचाही घेत होते लाभ। एकाच कुटुंबात 2-2 लाभार्थी सुद्धा। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तामिळनाडू दौऱ्यात गंगईकोंडा चोलपुरम मंदिरात पूजा। महान चोल सम्राट राजेंद्र चोल जयंती उत्सवात पंतप्रधान सहभागी। तिरुचिपल्लीमध्ये पंतप्रधानांनी केला रोड शो। घराभोवती विजेच्या तारा बांधून सरपंचाचं कुटुंब संपवण्याचा प्रयत्न। यवतमाळच्या अंजी नाईक गावची घटना। सरपंचाच्या पत्नीचा मृत्यू। सरपंचही गंभीर जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।